छत्रपती संभाजीनगर येथील श्री शिवसेवाभावी संस्थेच्या वतीनं वीरशैव लिंगायत समाज वधूवर सूचक आणि परिचय मेळावा पार पडला। यामध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण कानाकोपऱ्यातून लिंगायत समाज या मेळाव्याला उपस्थित राहिला आणि आपल्या मुलामुलींना विवाह योग्य जोडीदार सर्वगुण संपन्न असा सोबती मिळावा यासाठी समाज येथे जोडला गेला। श्री शिवसेवाभावी संस्थेच्या वतीनं आणि संस्थेचे अध्यक्ष शिवराज डुमणे सर यांच्या विशेष प्रयत्नातून आणि समाजाप्रती असलेली सद्भावना डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण विखुरलेल्या समाजाला एकत्र करण्याचं काम अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून ते करत असतात। माझं नाव आहे शिवराज शंकरप्पा डुमणे। शिवसेवाभावी संस्थेचा मी अध्यक्ष आहे आणि गेल्या वर्षी रिटायरमेंटनंतर मी कॉलेजला प्राचार्य होतो। रिटायरमेंटनंतर आपल्याला वेळ जात नाही म्हणून असं वाटलं, म्हणून एक समाजाचं काहीतरी ऋण आहे, लिंगायत समाजाचं काहीतरी ऋण आहे, ते ऋण फेडावं कसं या विचार डोक्यात आल्यानंतर मी काय केलं, शिवसेवाभावी संस्था रजिस्ट्रेशन करण्यासाठी 8-10 लोकांचा ग्रुप तयार केलं आणि रजिस्ट्रेशन करून घेतलं आणि 26 जानेवारी 2025ला पहिला वधूवर मेळा ईडन गार्डनमध्येच घेतलं आणि त्यावर्षी 298 वधूवराची नोंद झाली आणि त्यापैकी मुलींची नोंद 86 होते आणि बाकीचे सर्व मुलांचे होते। त्यापैकी 40% वधूवरांचे लग्न जुळलेले आहेत आणि ते आज सुखात आहेत आणि त्याचा आशीर्वाद मला मिळालेला आहे, म्हणून दुसऱ्या वर्षीसुद्धा मी वधूवर मेळा घेण्याचे ठरवलं। संस्थेचे अध्यक्ष डुमणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संस्थेचं रजिस्ट्रेशन करून बँकमध्ये अकाउंट ओपन करून आलेली पूर्ण निधी आणि वधूवर मेळाव्याची देणगी किंवा वधूवर मेळाव्याची नोंदणी शुल्क हे आम्ही बँकेमध्ये जमा करत आहोत। कुठल्याही पर्सनल नावाने आम्ही देणगी घेत नाहीत। संस्थेच्याच अकाउंटवरती आपण पूर्ण रक्कम जमा करतो आणि पूर्ण पारदर्शी व्यवहार आम्ही करत आहोत। श्री शिवसेवाभावी संस्थेअंतर्गत वधूवर मेळाव्याचं आयोजन हे दरवर्षी करण्यात येत आहे, पुढेही चालू राहणार आहे। श्री संस्थेचे अध्यक्ष डुमणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमची पूर्ण टीम काम करत आहे। कार्यक्रमामध्ये 400 ते 500 जोडप्याने सहभाग घेतला। या मेळाव्याच्या माध्यमातून समाजामध्ये एकतेची भावना निर्माण करण्याचा हेतू साध्य झाला असेही ते यावेळी म्हणाले। यापुढेही संस्थेच्या वतीनं समाज उत्थानासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातील अशी भावना श्री शिवसेवाभावी संस्थेचे सचिव रामेश्वर फुलशंकर यांनी व्यक्त केली आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता दिलीप वरघट यांची रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।